31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या चौंडी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमाला राजकीय गालबोट लागलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते या कार्यक्रमात समोरासमोर आले आणि त्यांच्यात मोठा राडा झाला. पडळकर आणि पवारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात बाचाबाची धक्काबुक्की झाली. यावेळी शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. यावरून रोहित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. पण रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद काही नवीन नाही. याआधी सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा खडाजंगी झाली. गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांना टार्गेट करतानाच रोहित पवारांना सुद्धा चॅलेंज दिलं, तर रोहित पवारांनी सुद्धा पडळकरांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर हा वाद फक्त दोन विरोधी पक्षांमधल्या विरोधी नेत्यांचा नसून त्यामागे मोठा राजकीय संघर्ष दडल्याचं सांगितलं जातं. गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्यातला वाद आहे काय, त्यामागचं राजकारण काय, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी चौंडीमध्ये नक्की घडलं काय ते बघूयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या चौंडी या त्यांच्या जन्मस्थानी 31 मेला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे चौंडी इथं आले होते. त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. पडळकरांना खांद्यावर उचलून घेण्यात आलं. तसंच यावेळी पडळकरांची गाडी लावून त्यावर पडळकर नाचताना दिसले. एकीकडे हे सगळं सुरू असतानाच कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सुद्धा तिथे अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी तिथे मोठी गर्दी झाली. पडळकर समर्थकांचा जल्लोष सुरू असताना रोहित पवारांना त्या गर्दीतून पुढे जायला जागा मिळत नव्हती. याच वेळी पडळकर आणि रोहित पवारांचे समर्थक समोरासमोर आले आणि त्यांच्यात मोठा राडा झाला. दोन्ही बाजूनं एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. तसंच धक्काबुक्की सुद्धा झाली. यावेळी स्वतः आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा पवारांच्या समर्थकांवर चिडल्याचं दिसून आलं. तर या सगळ्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावानं स्वतःचाच उदो करून घेण्याची हौस भागवली जात होती. हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे असा प्रश्न पडला. ती अहिल्यादेवींची मिरवणूक नव्हती, तर दुसऱ्या एका आमदाराला काही जण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या नात करायचा नाही गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र्य भंग करणारी शिवीगाळ सुद्धा इथं ऐकायला मिळाली. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे अशा शब्दात रोहित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. आता रोहित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर हा संघर्ष याआधी सुद्धा अनेकदा समोर आला होता. 2021 मध्ये पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागं रोहित पवारांचा हात असून त्यांना या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी पडळकरांनी केली होती. तर सोलापुरात पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झाल्यानंतर पडळकरांनी मला मारायचं असेल तर मी बारामतीत येतो असं थेट आव्हान रोहित पवारांना दिलं होतं. चौंडीच्या राड्याच्या काही दिवस आधी कांदा प्रश्नावरून रोहित पवारांनी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना पडळकरांनी रोहित पवारांची अक्कल काढत त्यांच्यावर टीका केली होती. तर रोहित पवारांनी सुद्धा वेळोवेळी गोपीचंद पडळकरांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. आता हे दोन्ही नेते एकमेकांना सतत भिडण्यामागे सुद्धा राजकारण असल्याची नेहमीच चर्चा होते. या चर्चांमागची नेमकी कारणं काय ते बघूया. पडळकर विरुद्ध रोहित पवार या संघर्षाच्या राजकारणामागचं पहिलं कारण म्हणजे विस्थापितांचं राजकारण आणि धनगर वोट बँक. गोपीचंद पडळकर हे नाव धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राला परिचित झालं. गोपीचंद पडळकर यांचं संपूर्ण राजकीय अस्तित्व आणि आक्रमक शैली ही प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्यावर आधारलेली आहे. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक दशकं मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांचं आणि त्यातही प्रामुख्यानं पवार कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय. या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी पडळकरांनी विस्थापित राजकारणाचा अजेंडा पुढे आणला. त्यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना थेट टार्गेट करायला सुरुवात केली. शरद पवार 3.5 जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर थेट टीका केली होती. पडळकरांची ही आक्रमक शैली विस्थापित समाजातील तरुणांना आकर्षित करायला लागली. पडळकरांनी स्वतःला या तरुणांचा आवाज म्हणून पुढे आणलं. प्रस्थापितांच्या गडात जाऊन त्यांना ललकारल्यामुळं
तरुणांमध्ये पडळकरांबद्दल कमालीची क्रेज निर्माण झाली. धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना मानलं जाऊ लागलं. पडळकर भाषणासाठी व्यासपीठावर आले की एकच छंद गोपीचंद अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. सांगलीच्या आटपाडीसारख्या दुष्काळी पट्ट्यातून पुढे आलेले गोपीचंद पडळकर थेट पश्चिम महाराष्ट्रातील पवारांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देतात. ही गोष्ट भाजपसाठी राजकीयदृष्ट्या फायद्याची होती. भाजपला पवारांच्या पारंपरिक प्रभाव क्षेत्रात मराठा नेतृत्वाविरोधात धनगर किंवा इतर ओबीसी समाजातून एक आक्रमक चेहरा उभा करायचा होता. पडळकरांनी विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी राजकीय रेषा आखत पवार कुटुंबावर सातत्यानं हल्ले चढवले आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणांमध्ये भाजपला प्रवेश मिळवण्यासाठी एक नवा राजकीय मार्ग तयार झाला. म्हणूनच भाजपनं पडळकरांना ताकद द्यायला सुरुवात केली. 2018ला पडळकरांनी वंचितमध्ये प्रवेश करून 2019ला सांगली लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी तब्बल 3 लाख मतं घेतली. पडळकरांमुळे झालेल्या या मोठ्या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला आणि भाजपचे संजय काका पाटील तेव्हा खासदार झाले. पण या निवडणुकीत भाजपला पडळकरांच्या मागे असलेल्या धनगर वोट बँकची ताकद कळली आणि भाजपनं 2019च्या विधानसभेसाठी पडळकरांना थेट अजित पवारांविरोधात बारामतीत उभं केलं. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच त्यांची बारामतीची उमेदवारी जाहीर केली होती. बारामतीत पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांना भाजपनं विधान परिषदेवर आमदार केलं. त्यानंतर पडळकरांनी आपला पवार विरोध जास्तच आक्रमक केला. त्यामुळे प्रस्थापितांविरोधातली विस्थापितांची वोट बँक पडळकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि 2024मध्ये गोपीचंद पडळकर जत विधानसभेचे आमदार झाले. थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात पवार कुटुंबाविरोधात असलेल्या धनगर, ओबीसी आणि विस्थापित मतदारांमध्ये स्वतःचा प्रभाव टिकून ठेवण्यासाठी पडळकरांना पवार घराण्याविरोधातला संघर्ष जिवंत ठेवणं गरजेचं आहे. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीच्या नव्या पिढीचा चेहरा म्हणून रोहित पवार पुढे येत असल्यानं त्यांना थेट आव्हान देऊन पडळकर स्वतःला पवार विरोधी राजकारणाचा प्रमुख चेहरा म्हणून प्रस्थापित करतायत. त्यामुळेच रोहित पवारांवर टीका करणं ही केवळ प्रतिक्रिया नसून पश्चिम महाराष्ट्रातील पवार विरोधी राजकीय जागा अधिक भक्कम करण्याची पडळकरांची दीर्घकालीन रणनीती असल्याचं सांगितलं जातं. आता रोहित पवारांना सुद्धा पडळकरांविरोधात संघर्ष कायम ठेवणं गरजेचं आहे. त्याचं कारण सुद्धा वोट बँकेच्या राजकारणातच दडलेलं आहे. रोहित पवारांकडे जरी पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीचं मराठा नेतृत्व म्हणून पाहिलं जात असलं तरी त्यांचं प्रत्यक्ष मैदानी राजकारण वेगळं आहे. 2019मध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड विधानसभेची उमेदवारी दिली. हा मतदारसंघ भौगोलिक आणि सामाजिक दृष्ट्या धनगर बहुल मानला जातो. तिथे वर्षानुवर्ष भाजपचे धनगर नेते राम शिंदे यांचं वर्चस्व होतं. त्यामुळे अशा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी रोहित पवारांना फक्त मराठा मतांवर अवलंबून राहणं शक्य नव्हतं. त्यामुळेच त्यांनी मतदारसंघातल्या धनगर समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच राम शिंदेंसारख्या भाजपच्या धनगर नेतृत्वाचा 2019ला पराभव झाल्याचं सांगितलं गेलं. यामुळे रोहित पवारांचा नॉट रिजेक्टेड फॅक्टर सिद्ध झाला. रोहित पवार सर्वसमावेशक आणि बहुजन राजकारणाचा वारसा पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त मराठा नेत्याच्या चौकटीत अडकवून न ठेवता आपल्या मतदारसंघातलं सामाजिक गणित सांभाळण्यासाठी रोहित पवारांना धनगर समाजाची साथ महत्वाची ठरते. त्यामुळेच जेव्हा गोपीचंद पडळकरांसारखे आक्रमक धनगर नेते रोहित पवारांवर टीका करतात तेव्हा त्यांना रोहित पवार प्रत्युत्तर देतात. पडळकरांच्या आव्हानाला उत्तर देणं रोहित पवारांसाठी दुहेरी फायदा देणारं ठरतं. पडळकरांना विरोध करून रोहित पवार धनगर मतदारांना हा संदेश देतात की माझा विरोध धनगर समाजाला नाही तर पडळकरांच्या स्वार्थी आणि भाजप प्रणित राजकारणाला आहे. पडळकरांच्या विस्थापित राजकारणाला स्पेस राहणार नाही याचा प्रयत्न रोहित पवार करतात. आताही चौंडीतल्या राड्यानंतर रोहित पवारांनी केलेलं ट्विट हे पडळकरांबद्दल धनगर समाजात अविश्वास निर्माण करण्याचाच प्रयत्न असल्याचं दिसतं. आता पडळकर विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष सांगली, सातारा, सोलापूर पट्ट्यातील राजकारणासाठी सुद्धा महत्वाचा आहे. या पट्ट्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची वोट बँक निर्णायक आहे. या पट्ट्यातल्या अनेक जागांवर तर धनगर मतदार किंग मेकरच्या भूमिकेत असतात. गोपीचंद पडळकर हे स्वतः सांगली जिल्ह्यातील आटपाडी भागातून येतात. त्यामुळे या संपूर्ण बेल्टमधील धनगर समाजाच्या नाडीवर त्यांची पकड आहे. आता सोलापूर, सांगली या पट्ट्यात शरद पवारांची ताकद आजही शाबूत आहे. त्यामुळे पडळकरांच्या मुख्य राजकीय हेतू हा आहे की या बेल्टमधील पारंपरिक धनगर मतपेढी जी पूर्वी पवारांच्या पाठीशी उभी राहायची ती पूर्णपणे मोडून काढायची आणि ती भाजपच्या बाजूने वळवायची. जर पडळकर यामध्ये यशस्वी झाले तर सांगली, सोलापूर आणि साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या सत्तेच्या गडाला मोठं खिंडार पडू शकतं.
पडळकर सातत्यानं या भागात धनगर आरक्षणाच्या परिषदा मेळावे घेऊन पवारांविरुद्ध वातावरण निर्मिती करत असतात. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवारांसमोर हे बालेकिल्ले आणि पक्षाची पारंपरिक वोट बँक वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. धनगर समाज जर शरद पवारांपासून पूर्णपणे दुरावला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं या भागातील अस्तित्वच धोक्यात येईल. म्हणूनच रोहित पवार नेहमीच स्वतः पुढे येऊन पडळकरांना अंगावर घेतात. या थेट लढतीमुळे दोघांनाही आपापल्या पक्षात आणि समाजात स्वतःचं स्थान जास्त मजबूत करता येतं. त्यामुळेच पडळकर विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष वरकरणी कितीही टोकाचा वाटत असला तरी हा परस्पर राजकीय फायद्याचा उत्तम पॅटर्न आहे असंच म्हटलं जातं. तुम्हाला पवार विरुद्ध पडळकर या संघर्षाबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.